नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञानाच्या 8वीच्या विज्ञानाचा 18वा धडा म्हणजे परिसंस्था बघणार आहोत. मग बघा, आता हे परिसंस्था कशाला म्हणतात, कशाला नाही, ओके, ह्या सर्व गोष्टी काय त्याच्यामध्ये आपण हे करणार आहोत. मग बघा, आता पहिल्यांदा परिसंस्था म्हणतात कशाला, त्यालाच आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? इकोसिस्टीम असं म्हणतो. मग बघा, आपल्या सभोवतालचे जग हे 2 प्रकारच्या घटकांनी बनलेले आहे. म्हणजेच काय की नॉर्मली आपल्या भोवतालचं जे काही जग आहे, ओके, हे 2 प्रकारच्या घटकांनी बनलेलं आहे. कोणत्या कोणत्या या ठिकाणी? सजीव व निर्जीव. म्हणजेच काय की नॉर्मली सजीव आणि निर्जीव या 2 घटकांनी बनलेलं आहे. ओके, आता या सजीवांना परत 2 घटकांमध्ये विभागलं जाते. कोणते कोणते बघा? जैविक घटक आणि परत नंतर अजैविक घटक, ओके, असे म्हणतात. त्यांना काय म्हणतो आपण? सजीवांना जैविक आणि अजैविक असं म्हणतो. बघा, या सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते. म्हणजेच काय की नॉर्मली आता मला सांगा, पाणी कसं आहे? निर्जीव आहे आणि आपण कसे सजीव आहोत. ओके, तरी बघा त्या ठिकाणी जो म्हणजेच काय की आपल्याला दररोज पाणी प्यायला लागतंय किंवा नॉर्मली पाण्याशिवाय कोणतीही गोष्ट आपली होत नाही. ओके, म्हणजेच काय नॉर्मली दैनंदिन जीवनामध्ये पाणी म्हणजेच काय की नॉर्मली जी काही सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये बघा, निर्जीव घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते. बघा, सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी परस्पर संबंध म्हणजेच काय आपल्याला पाहायला भेटतो. या बघा, अन्योन्य संबंधातूनच जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध निर्माण होतो त्यास आपण काय म्हणतो? परिसंस्था असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? परिसंस्था असं म्हणतो. कारण की या परिसंस्थेमध्ये सजीव आणि निर्जीव एकमेकांमध्ये काय करतात? आंतरक्रिया घडवून आणतात आणि म्हणजेच काय नॉर्मली त्यामुळे त्यांचा अधिवास परत नंतर पर्यावरणकारी घटक यांच्यात परस्पर संबंध निर्माण होतो आणि या संबंधातूनच जे वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो? परिसंस्था असं म्हणतो. ओके, बरोबर लक्षात ठेवायचं. बघा, जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनते. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही जैविक घटक आहेत आणि अजैविक घटक आहेत, ओके, त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून त्या ठिकाणी काय तयार होते? परिसंस्था तयार होते. काय तयार होते? परिसंस्था तयार होते. मग बघा, आता परिसंस्था ही 2 घटकांमध्ये आपल्याला पाहायला भेटते. पहिले आहे अजैविक घटक आणि दुसरा आहे जैविक घटक. आता या ठिकाणी अजैविक घटक परत नंतर 2 घटकांमध्ये काय झाले? विभागलेला आहे. त्यामध्ये पहिला आहे भौतिक घटक आणि दुसरा आहे रासायनिक घटक. आता भौतिक घटकांमध्ये कोणते कोणते येते बघा, कारण की आता नॉर्मली सगळं कशामध्ये ते अजैविक घटकामध्ये आणि अजैविक घटक परत नंतर भौतिक घटक आणि रासायनिक घटक या 2 ह्याच्यामध्ये विभागलेले आहेत. मग याच्यामध्ये भौतिक घटक कोणते कोणते पाहायला भेटतात आपल्याला? बघा, हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा, यालाच आपण भूरचना असं म्हणतो, आणि सूर्यप्रकाश हे कशामध्ये येतात? भौतिक घटकांमध्ये येतात. तर रासायनिक घटक, आता रासायनिक घटक परत 2 भागांमध्ये विभागलेले आहेत. कोणते कोणते? असेंद्रिय पदार्थ आणि परत नंतर काय आहे? सेंद्रिय पदार्थ. आता असेंद्रिय पदार्थांचा जर विचार केला तर असेंद्रिय पदार्थ कोणते कोणते आहेत? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम आणि पोटॅशियम. ओके, यामध्ये आणि परत नंतर सेंद्रिय पदार्थ, ओके, कोणते कोणते आहेत मग? प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. ओके, आता कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी सेंद्रिय पदार्थ कोणते कोणते आहेत किंवा खालीलपैकी सेंद्रिय पदार्थ कोणते कोणते नाहीत किंवा नॉर्मली असेंद्रिय पदार्थ कोणते कोणते आहेत किंवा असेंद्रिय पदार्थ नाहीत. ओके, किंवा नॉर्मली या सगळ्या पदार्थांचे नाव तुम्हाला दिले जातील आणि विचारले जातील हे कोणत्या प्रकारचे पदार्थ आहेत, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. ओके, परत नंतर आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये येते जैविक घटक. आता जैविक घटकांचा जर विचार केला, जैविक घटक हे 3 भागांमध्ये विभागलेले आहेत. ओके, काही स्वयंपोषी आहेत तर काही परपोषी आहेत. म्हणजेच आता स्वयंपोषी मध्ये उत्पादक असतील, भक्षक, परत नंतर विघटक, त्यामध्ये काय होते आपल्याला पाहायला भेटतं. परत नंतर उत्पादकांमध्ये कोण असणार आहे? हिरव्या वनस्पती, परत नंतर जे काही भक्षक आहेत प्राणी म्हणजेच, आणि परत नंतर विघटक कोण आहेत? सूक्ष्म जीव. ओके ओके, बघा, आता या ठिकाणी उत्पादक जे कोण आहेत? उत्पादक कोण आहेत? हिरव्या वनस्पती आहेत. कोण आहेत? हिरव्या वनस्पती आपल्याला उत्पादक म्हणून काय काय करायला पाहायला भेटतात. तर आता जे उत्पादकांवरती मध्येच काय की आधारलेले आहेत, कोण आहेत त्या ठिकाणी? भक्षक आहेत. ओके, म्हणजेच काय की भक्षक म्हणजेच कोण? प्राणी आहेत. आणि या भक्षकांवर आधारित कोण आहे? म्हणजे प्राण्यांवर आधारित कोण आहे? या ठिकाणी सूक्ष्मजीव आधारित आहेत. मग बघा, आता या प्राण्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी प्राथमिक भक्षक आहे, परत नंतर द्वितीयक भक्षक आणि परत नंतर त्या ठिकाणी आपल्याला तृतीयक भक्षक आपल्याला पाहायला भेटतात.
ओके, मग बघा नेक्स्ट, आता यामध्ये बघा माहिती आहे का तुम्हाला की आता सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांतील सेंद्रिय पदार्थांचे, म्हणजेच काय की नॉर्मली जे काय मृत वनस्पती, ओके, म्हणजे जे काय सूक्ष्मजीव जे आहेत, आता सूक्ष्मजीव हे कोणावरती जगणार आहेत, जे काय मृत वनस्पती आहेत व प्राण्यांच्या अवशेषांतील काय काय शोषून घेतात, प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, ओके, म्हणजे पुन्हा परत नंतर असेंद्रिय पदार्थ कोणकोणते शोषून घेतात, हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम हे पोषक द्रव्य बघा, पोषक द्रव्यांमध्ये त्यांचं रूपांतरण करतात, शोषून घेऊन परत नंतर काय करतात, त्यांचं पोषक द्रव्यामध्ये रूपांतर करतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, विघटक म्हणतो. काय म्हणतो, विघटक म्हणतो. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे परिसंस्थेची रचना, त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम. काय म्हणतो त्याला आपण, स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम असं म्हणतो. मग बघा आता जे काही स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम किंवा परिसंस्थेची रचना कशा प्रकारे आहे बघा, सजीवांना जगण्यासाठी निरनिराळ्या अजैविक घटकांची गरज असते, म्हणजेच काय की नॉर्मली जे काय अजैविक घटक आहेत त्यांची गरज असते आणि तसेच त्यांची निर्जीव घटकांशी जुळवून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय निर्जीव घटक आहेत त्यांच्याशी जुळवून घेण्याची क्षमता कशी असते, वेगवेगळी असते. आणि एखाद्या सूक्ष्मजीवाला ऑक्सिजनची गरज असते, एखादा जो काही सूक्ष्मजीव आहे त्याला कशाची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते, तर दुसऱ्याला नसते. आता काही जे असे म्हणजेच काही नॉर्मली सूक्ष्मजीव आहेत त्यांना ऑक्सिजनची गरज असते, पण काही जे सूक्ष्मजीव आहेत त्यांना विना ऑक्सिजन म्हणजेच काही नॉर्मली ऑक्सिजन शिवाय सुद्धा त्या ठिकाणी जगू शकतात. परत नंतर बघा काही झाडांना जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असतो, तर काही वनस्पती कमी सूर्यप्रकाशात म्हणजेच काय नॉर्मली सावलीत चांगल्या वाढतात. ओके, काही झाडांना जास्त प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश लागतो, तर काही झाडांना त्या ठिकाणी कमी सूर्यप्रकाशामध्ये पण काय होतात, त्या वाढतात. ओके, मग बघा नेक्स्ट, आता परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटक उदाहरणार्थ जसं की आता परिसंस्थेतील अजैविक घटक कोणते कोणते, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवायचे, परीक्षेमध्ये येऊ शकते. ओके, अजैविक घटक कोणते कोणते, हवा, पाणी, माती, परत नंतर सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादींचा त्यांतील सजीवांवर किंवा जैविक घटकांवर परिणाम होत असतो. म्हणजेच काय की नॉर्मली त्यांचा त्या जैविक घटकांवर परिणाम होतो. बघा एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील, म्हणजेच काय की एखादी परिसंस्था असेल आणि त्याच्यात कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर ठरते. म्हणजेच काय की आता अजैविक कोणते कोणते आहेत, हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता. ओके, म्हणजेच काय की आता ज्यांना जास्त सूर्यप्रकाश लागतो, ओके, जिथं सूर्यप्रकाश जास्त असेल त्या ठिकाणी त्या वनस्पती चांगल्या प्रकारे येणार आहेत. ओके, पण काही वनस्पतींना सूर्यप्रकाशाची गरज नसते, तर जास्त सूर्यप्रकाशामध्ये त्या येणार आहेत का, नाही. ओके, या फॉर्म मध्ये, म्हणून त्यांची संख्या किती असावी त्यांच्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर ठरत असते. बघा सजीव परिसंस्थेतील हे अजैविक घटक सतत वापरात असतात, म्हणजेच काय की नॉर्मली आता वापरत असतात, म्हणजे काय सजीव आहेत हे परिसंस्थेतील अजैविक घटक सतत वापरत असतात. आता अजैविक घटक कोणते कोणते आहेत मला सांगा. सजीव म्हणजे आपण नेहमी हवा वापरतो, पाणी वापरतो, माती वापरतो, सूर्यप्रकाश वापरतो, परत नंतर तापमान पण वापरतो आणि आर्द्रता पण काय करतो, वापरतो. म्हणजेच काय की नेहमी हे घटक काय होतात त्या ठिकाणी वापरतो. मग बघा किंवा उत्सर्जित करत असतात, म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी जास्त होत असते. म्हणजेच काय की कधी कमी तर कधी जास्त त्या ठिकाणी अजैविक घटक आपल्याला पाहायला भेटतात. परत नंतर बघा परिसंस्थेतील प्रत्येक सजीव घटकाचा सभोवतालच्या अजैविक घटकांवर परिणाम होत असतो. म्हणजेच काय की नॉर्मली जो काय सजीव आहे, ओके, प्रत्येक सजीवाचा सभोवतालच्या अजैविक घटकांवर परिणाम त्या ठिकाणी होत असतो, त्यामुळे त्याचा परिणाम परिसंस्थेतील इतर सजीवांवरही होतो. म्हणजेच काय की नॉर्मली परिसंस्थेमध्ये जे काय दुसरे सजीव आहेत त्यांच्यावरती परिणाम होत असतो. मग बघा परिसंस्थेतील प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत राहताना कार्य करताना विशिष्ट भूमिका बजावत असतो. म्हणजेच काय की नॉर्मली एखादा सजीव आहे परिसंस्थेत राहताना कार्य करताना विशिष्ट भूमिका त्या ठिकाणी काय करत असतो, तो बजावत असतो. ओके, मग बघा या सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भात स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला काय म्हणतो आपण, निश असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, निश असं म्हणतात. उदाहरणार्थ बघायला गेलं तर बघा बागेत वाढणारे सूर्यफुलाचे झाड किंवा नॉर्मली तुमच्या बागेमध्ये आणखी दुसरे कोणते झाड असतील, ओके, तर ते काय करतात बघा, ऑक्सिजन हवेत उत्सर्जित करते. मला सांगा आता नॉर्मली ऑक्सिजन आपल्यासाठी काय महत्वाचं आहे,
ओके, काही ना काहीतरी ती कामगिरी काय करायलेत, बजावलेत व मधमाशा, मुंग्या इत्यादी ओके कीटकांसाठी अन्न व आसरा काय करतात त्या ठिकाणी पुरवितात. कोण? मधमाशा आणि मुंग्या. म्हणजेच काय की नॉर्मली प्रत्येक जण या परिसंस्थेमध्ये स्वतःची जबाबदारी काय करतो, बजावत असतो किंवा कर्तृत्व बजावत असतो. ओके, या मध्ये परत नंतर बघा आता या ठिकाणी आपल्याला सायकल दिलेली, ती सायकल आपण थोडीशी काय करूयात बघूयात. ओके, बघा परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया. आता कशा प्रकारे आंतरक्रिया होते कशी नाही हे थोडस काय करूयात बघूया. आता बघा नॉर्मली जे काय अजैविक घटक आहे, अजैविक घटक कोणते? पोषक द्रव्य, सौर ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड, नत्र, जल आणि खनिजे. ओके, यांचा वापर करून जे काही जैविक घटक म्हणजे वनस्पती किंवा उत्पादक काय करतात, प्रकाश संश्लेषण क्रिया करून काय करतात, अन्न निर्मिती करतात आणि काय करतात, त्याच्यामधून उष्णता बाहेर टाकतात. ओके, आता परत नंतर बघा आता या ठिकाणी इथे जे काय वनस्पत्या तयार झालेल्या आहेत, जे काय वनस्पती तयार झाले किंवा त्यांना फूल लागले, फळ लागले, ओके, तर यांच्यामधून म्हणजेच काय की वनस्पती असेल किंवा नॉर्मली याची फुलं असतील, फळ असतील, कोण खाणार आहेत? प्राणी अन्न ग्रहण करणार आहेत. वनस्पतीपासून काय करणार आहेत? प्राणी अन्न ग्रहण करणार आहेत. जसं की आपण गहू खातो, तांदूळ खातो किंवा नॉर्मली गाय म्हैस काय गवत खाते. ओके, म्हणजे ते कोणाला खाते या ठिकाणी? म्हणजेच काय की वनस्पतींना खाते, म्हणजे जैविक घटकांना खाते आणि ते खाते वेळेस त्या ठिकाणी परत त्याच्यामधून उष्णता काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. आणि आता या ठिकाणी परत नंतर जे काय हरिण आहे, हरिण गवत खाते आणि हरणाला कोण खाते? वाघ खाते, म्हणजेच किंवा वाघ किंवा सिंह खाते. तर म्हणजेच काय की यामध्ये जे काही जैविक घटक आहेत, प्राथमिक बघा द्वितीयक भक्षक हे प्राथमिक भक्षकावर अवलंबून असतो आणि परत नंतर तृतीयक भक्षक हा द्वितीय भक्षकावर अवलंबून असतो आणि त्या ठिकाणी परत नंतर उष्णता काय केली जाते, बाहेर टाकली जाते. आणि ज्यावेळेस काय करतात, एकमेकांची शिकार करतील किंवा मारतील त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजेच काय की त्यांचं म्हणजेच काय की जे काही शरीर आहे ते शरीर काय होईल, कुजायला तयार होईल आणि ते कुजवण्याचं काम कोण करतात? सूक्ष्मजीव करतात. ओके, आणि समजा एखादा म्हणजेच काय की नॉर्मली स्वतः काय झाला, एखादा भक्षक काय केला, मेला, तर त्या ठिकाणी द्रव्यमुक्त होतात. म्हणजेच काय की याच्यामधून शेण वगैरे काय होते, बाहेर पडते. परत त्यांच्यामधून म्हणजेच काय की नॉर्मली उष्णता बाहेर पडते किंवा कालांतराने हे जे प्राणी आहेत ते काय होतात, मृत पावतात आणि मृत पावून परत त्यांचं काय होते, विघटन होते आणि परत नंतर सूक्ष्मजीव त्यांचं लहान लहान कणामध्ये विघटन करून ओके परत नंतर ते मातीमध्ये मिक्स केलं जाते आणि परत नंतर आता मुक्त द्रव्याचे पुनर्चक्रीकरण केले जाते आणि परत नंतर अजैविक घटक वापरून परत नंतर या ठिकाणी जे काही झाड आहेत काय करतात, म्हणजेच काय की ऊर्जा तयार करतात. परत नंतर ती सगळी प्रोसेस तशाला तशी सुरू होते. ओके, परत नंतर बघा नेक्स्ट आता बहुतेक परिसंस्था अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. म्हणजेच काय की नॉर्मली ज्या काही परिसंस्था आहेत, काही परिसंस्था अत्यंत गुंतागुंतीच्या असतात आणि त्यामध्ये विविध जीवजातींचे बघा संख्यात्मक व गुणात्मक असे प्रचंड वैविध्य आपल्याला काय होते त्या ठिकाणी पाहायला भेटते. मग बघा आपल्या भारत देशात बघा देशासारख्या उष्णकटिबंधीय भागातील ओके परिसंस्थेमध्ये केवळ काही मोजक्या जातीचे सजीव सर्वत्र मोठ्या संख्येने आढळून येतात. ओके बघा, आणि उरलेल्या बहुतेक वनस्पती व प्राण्यांच्या जातीची बरीच कमी ओके संख्या असते आणि काही जातींमध्ये तर बघा संख्या फारच कमी असते. म्हणजेच काय की नॉर्मली आता त्या ठिकाणी ती संख्या त्यांची काय कमी होत चालली. आता कशामुळे होत चालली? जंगलतोड जास्त प्रमाणामध्ये होते. आता जंगलतोड जास्त प्रमाणामध्ये होते तर त्या ठिकाणी वनस्पती कमी होत आहेत. आता वनस्पती कमी होत आहेत तर त्यांच्या मधली जी काय संख्या आहे ती काय होते, कमी होत आहे. ओके, मग बघा पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत. म्हणजे काय की वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आपल्याला पृथ्वीवर पाहायला भेटतात आणि प्रत्येक ठिकाणची परिसंस्था वेगवेगळी असते. म्हणजेच काय की नॉर्मली प्रत्येक ठिकाणची परिसंस्था आपल्याला काय होते वेगवेगळी पाहायला भेटते. जसे की जंगलामध्ये परिसंस्था वेगळी आहे, तळ्यामध्ये परिसंस्था वेगळी आहे, सागरामध्ये परिसंस्था वेगळी आहे बघा इत्यादी. परिसंस्थेचा आकार, स्थान, हवेची स्थिती कशी आहे आणि वनस्पती व प्राणी प्रकार या वैशिष्ट्यानुसार परिसंस्थेचे काही प्रकार त्या ठिकाणी आपल्याला काय होतात पाहायला भेटतात. मग बघा आता या ठिकाणी जर विचार केला तर बघा जीवावरणात अनेक परिसंस्था कार्यान्वित असतात. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही जीवावरण आहे ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जीवावरणामध्ये म्हणजेच काय त्या ठिकाणी खूप साऱ्या परिसंस्था आपल्याला काय होतात पाहायला भेटतात. बघा त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणानुसार त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य चालत असते. म्हणजेच काय की नॉर्मली अवतीभोवती त्याचे अजैविक घटक किती आहेत, म्हणजेच काय की अजैविक घटक मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत की नाही, हवा, पाणी, वारा, सूर्यप्रकाश हे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत की नाही याच्यावरून म्हणजेच काय की नॉर्मली त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य त्या ठिकाणी चालत असते. आणि पृथ्वीवर अशा अनेक परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. म्हणजेच काय की खूप साऱ्या परिसंस्था आपल्याला काय होतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग बघा
पृथ्वीवरील या परिसंस्था जरी ढोबळमानाने स्वातंत्र्य व वेगळ्या दिसत असल्या तरी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्या एकमेकांशी बांधीलच असतात. म्हणजेच काय की नॉर्मली प्रत्येक परिसंस्था म्हणजेच काय की एकमेकांमध्ये गुंतलेली असते. ओके, आता बघा या ठिकाणी आता जी काही परिसंस्था आहे, समजा पाण्यातील परिसंस्था, आता म्हणजेच काय की नॉर्मली जे काय तुमची नदी आहे, नद्यांमध्ये वेगळी परिसंस्था आहे आणि परत नंतर त्या ठिकाणी आता वातावरणामध्ये वेगळी परिसंस्था आहे. आता आपण वातावरणामध्ये राहतो आणि आपण कोणावरती अवलंबून आहेत किंवा नॉर्मली जे काय सागरी किनाऱ्यावर आहेत ते कोणावरती अवलंबून आहेत, मासेमारी करून काय करतात ते पोट भरतात. तर म्हणजेच काय की नॉर्मली आता जे काय म्हणजेच काय की पाण्यातील जी काय परिसंस्था आहे ती वातावरणातील परिसंस्थेला कशी आहे, मिळती जुळती आहे किंवा नॉर्मली म्हणजे काय एकमेकांशी कसे असतात ते बांधील असतात. ओके, या फॉर्म मध्ये बघा यामुळे या छोट्या छोट्या परिसंस्था आपण पूर्णपणे एकमेकांपासून वेगळ्या करू शकत नाहीत. म्हणजेच काय की नॉर्मली ह्या ज्या परिसंस्था एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्या एकमेकांपासून आपण वेगळ्या करू शकत नाहीत, परंतु वैशिष्ट्यानुसार त्यांच्या कार्यप्रणालीनुसार तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार पडतात. म्हणजेच काय की वेगवेगळ्या परिसंस्था त्या ठिकाणी आपल्याला काय होते पाहायला भेटतात. थोडस आता या ठिकाणी ह्या तक्ता बघा मागे वळून पाहूया. बघा विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच नवनवीन शब्दांची निर्मिती होत असते. म्हणजेच काय की नॉर्मली जसा विज्ञानामध्ये नवीन शोध लागला की नवीन शब्द त्या ठिकाणी काय केला जातो त्याच्यासाठी शोधला जातो. आता बघा इकोसिस्टीम या शब्दाचे असेच आहे. म्हणजेच काय की नॉर्मली बघा परिसंस्था असे बघा या शब्दाचे आपण मराठीत ओके रूपांतरण केले आहे. म्हणजेच काय की इकोसिस्टीमला मराठीमध्ये काय म्हणतो आपण परिसंस्था असं म्हणतो. बघा 1930 सालची गोष्ट. पर्यावरणाच्या भौतिक आणि जीवशास्त्रीय ओके घटकांच्या परस्पर संबंधांचा विचार एका शब्दात कसा व्यक्त करता येईल या सगळ्यांपुढे प्रश्न पडला. मग असा प्रश्न बघा कोणापुढे या ठिकाणी रॉय परत नंतर क्लॅफॉर्म ओके रॉय क्लॅफॉर्म ओके या शास्त्रज्ञाला विचारण्यात आला होता आणि या प्रश्नावर त्याचे उत्तर होते इकोसिस्टीम. काय नाव होते त्याचे हेच काय की इकोसिस्टीम. आणि इकोसिस्टीम असं नाव देण्याचं काम कोण केलं या ठिकाणी रॉय क्लॅफॉर्म यांनी केलेलं आहे. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके म्हणजेच काय की नॉर्मली जी काय परिसंस्था आहे ओके म्हणजे आता बघा हा शब्द पुढे बघा एजी ट्रान्सले बघा या बघा क्लॅफॉर्मच्या सहकार्याने बघा 1935 साली सर्वप्रथम प्रचारात आणला आणि इकोसिस्टीमला जैविक समुदाय किंवा बायोटिक कम्युनिटी असेही नाव आहे. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. जैविक समुदाय किंवा त्यालाच आपण काय म्हणतो बायोटिक कम्युनिटी असेही नाव आपल्याला काय होते पाहायला भेटते. मग आता हे 1930 साली म्हणजेच काय की नॉर्मली जे काय इकोसिस्टीम हा शब्द म्हणजेच काय की कोणी उच्चारला या ठिकाणी रॉय क्लॅफॉर्म यांनी उच्चारला आहे. हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. मग बघा नेक्स्ट आता पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक बघा सर्वसाधारणपणे सारखेच असतात. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय पृथ्वीवर असणारे जे काय अजैविक घटक सर्वसाधारणपणे कसे असणार आहेत सारखेच असणार आहेत. मग त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो. म्हणजेच काय की नॉर्मली आता बघा आपलं एक गाव आहे आणि गावामध्ये आपण एकसारखे आहोत. म्हणजेच काय की नॉर्मली 2 हात आहेत 2 डोळे आहेत 2 पाय आहेत ओके आणि आपली जी काय मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी चालते चयापचय क्रिया चालते ती कशी आहे सारखी आहे. काय बदल आहे का नाही. ओके फक्त आपण दिसण्यामध्ये जरी वेगवेगळे असू तरी पण म्हणजेच काय की अंतर्गत आपली जी काय बॉडी आहे ती कशी आहे सारखीच आहे. म्हणजेच बघा एखाद्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आपल्याला काय होतो त्या ठिकाणी पाहायला भेटतो. बघा त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात काय होते तयार होते. म्हणजेच काय की नॉर्मली आणि अशा मोठ्या परिसंस्थांना काय म्हणतो आपण बायोम्स म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण बायोम्स असे म्हणतात. आणि या बायोम्स मध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो. या बायोम्स मध्ये काय वेगवेगळ्या परिसंस्थांचा त्या ठिकाणी आपल्याला समावेश पाहायला भेटतो. आता पृथ्वी ही स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्था आहे. म्हणजेच काय की नॉर्मली संपूर्ण पृथ्वीचा जर विचार जर केला तर पृथ्वी ही एक प्रकारची विस्तीर्ण परिसंस्था आहे आणि पृथ्वीवर 2 मुख्य प्रकारचे बायोम्स आपल्याला काय होतात आढळतात. आता कोणते कोणते बघा भूपरिसंस्था त्यालाच आपण काय म्हणतो लँड बायोम्स असं म्हणतो. म्हणजेच काय की नॉर्मली जमिनीवरील परिसंस्था आणि दुसरी कोणती त्या ठिकाणी जलीय परिसंस्था त्याला काय म्हणतो आपण ॲक्वॅटिक बायोम्स असं म्हणतो. म्हणजेच काय की नॉर्मली आता पृथ्वीवर आपल्याला 2 मुख्य प्रकारचे बायोम्स आपल्याला पाहायला भेटतात. कोणते कोणते भूपरिसंस्था म्हणजे लँड बायोम्स आणि दुसरा आहे जलीय परिसंस्था त्याला काय म्हणतो आपण ॲक्वॅटिक बायोम्स असं म्हणतो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके चला मग त्याच्यातलं पहिलं आपण बघूयात भूपरिसंस्था.
बघा आता भूपरिसंस्थाचा जर विचार जर केला तर यामध्ये ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? भूपरिसंस्था असं म्हणतो. म्हणजे काय की नॉर्मली ज्या परिसंस्था कुठं आपल्याला जमिनीवरच पाहायला भेटतात त्यांना आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? भूपरिसंस्था असं म्हणतो. मग बघा अजैविक घटकांचे बघा वितरण भूतलावर असमान आहे. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय अजैविक घटक आहेत, आता अजैविक घटक कोणते कोणते? हवा, पाणी, वारा, माती. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली यांचं जे काही वितरण आहे पृथ्वीवरती म्हणजे कसं आहे वेगवेगळं आहे किंवा नॉर्मली असमान आहे. सगळीकडे सारखं आहे का? सगळीकडे पाणी आहे का सारखं? नाही. तर सगळीकडे हवा सारखी आहे का? नाही. म्हणजेच काय की प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं काही ना काहीतरी कमी किंवा काही ना काहीतरी कसं आहे जास्त आहे. बघा त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली बघा उदाहरणार्थ गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलांतील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, परत नंतर बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था आणि विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था. म्हणजेच काय की नॉर्मली या वेगवेगळ्या परिसंस्था त्या ठिकाणी त्याच्या वातावरणानुसार किंवा नॉर्मली त्या ठिकाणी अजैविक घटकांच्या वितरणानुसार झालेलं आहे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे आता गवताळ प्रदेशातील परिसंस्था. आता गवताळ प्रदेशातील परिसंस्था बघा की ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे बघा वाढवण्यासाठी पुरेसे नसते आणि त्या ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतात. म्हणजेच काय की नॉर्मली आता त्या ठिकाणी आता पावसाचं प्रमाण कसं असणार आहे? कमी असेल. मग बघा ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढवण्यासाठी पुरेसे नसतात. मला सांगा कारण की मोठमोठी झाडं वाढवायची असतील तर कशाची गरज आहे? पाण्याची गरज आहे. पण जास्त प्रमाणामध्ये जर तिथं पाऊस होत नसेल तर त्या ठिकाणी गवताळ प्रदेश काय होतात? तयार होतात आणि या प्रकारच्या परिसंस्थांमध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि बघा या ठिकाणी मोठा उन्हाळा आणि माफक पाऊस यांमुळे खुरट्या वनस्पतींची वाढ होते. या ठिकाणी शेळी, मेंढी, जिराफ, परत नंतर झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ किंवा वाघ, सिंह इत्यादी प्राणी या प्रदेशामध्ये काय होतात? आपल्याला आढळतात. कुठं? गवताळ प्रदेशामध्ये. त्याला आपण काय म्हणतो? ग्रासलँड इकोसिस्टम असं म्हणतो. बघा त्याचप्रमाणे विविध पक्षी, कीटक व सूक्ष्मजीव सुद्धा या ठिकाणी आपल्याला काय होतात? पाहायला भेटतात. कारण की या ठिकाणी वितर्कित चित्र दिले बघा गवताळ प्रदेशाचं. बघा जास्त मोठमोठाले आपल्याला झाडं पाहायला भेटत नाहीत कारण की त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं असतंय? कमी असतंय. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा आता बघा आता उत्पादक कोण कोण आहेत इथे या ठिकाणी जर बघितलं बघा गाजर गवत आहे, कुसळी आहे आणि हरळी. ओके, हे काय उत्पादक आहेत. आता यांना कोण खातात? गाय, हरिण, ससा, परत नंतर त्या ठिकाणी लेप्टोकॉर्सिया म्हणजेच काय की हे खातात. आता या म्हणजेच काय की नॉर्मली प्राथमिक भक्षकांना कोण खातात? द्वितीयक भक्षक खातात. जसं की म्हणजेच काय की त्या ठिकाणी साप, पक्षी, कोल्हा, लांडगा. ओके, या फॉर्म मध्ये. आणि परत नंतर द्वितीय भक्षकाला कोण खातात? तृतीय भक्षक खातात. जसं की सिंह, तरस, गिधाड आणि घार. आणि परत नंतर तृतीय भक्षकाला जे विघटक आहेत, विघटक खात नाही तर त्यांचं विघटन करतात, लहान लहान कणामध्ये विघटन करतात. जसं की या ठिकाणी बघा फ्युजरियम, परत नंतर अस्परजिलस. ओके, हे त्यांचं काय बरोबर नाव करायचं लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला माहिती आहे का तुम्हाला यामध्ये बघा आता की दुधवा हे जंगल 1.5 शतकापूर्वी एकशिंगी गेंड्यांचे मोठे बघा वसती स्थान होते. म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी दुधवा हे जे जंगल आहे बघा 1.5 शतकापूर्वी जे काय 1.5 शतक म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी 100 वर्ष आणि परत नंतर त्या ठिकाणी किती 50 वर्ष. ओके, म्हणजेच काय की एकशिंगी गेंड्यांचे मोठे वसती स्थान होते. पण अनिर्बंध शिकारीमुळे बघा 20व्या शतकात हा प्राणी बघा येथून नामशेष झाला. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी तो प्राणी काय झालाय? नामशेष झालाय. म्हणजेच काय की नॉर्मली संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. मग बघा 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्यांचे येथे पुनर्वसन करण्यात आले आणि पिंजऱ्यात त्यांचे प्रजनन करून नंतर हे गेंडे बघा निसर्गात सोडले गेले. म्हणजेच काय की नॉर्मली अधिवासात म्हणजे निसर्गात काय केले? सोडले गेले कारण की नॉर्मली त्यांची संख्या कमी होत होती. मग सर्वप्रथम बघा 27 चौरस किमी परत नंतर बघा गवताळ प्रदेश व वने ज्यात बारमाही जलस्रोत आहे असा भूभाग या कामी निश्चित करण्यात आला आणि तसेच 2 निरीक्षण केंद्रे बसवण्यात आली आणि या प्रश्नांना चांगले म्हणजेच काय की प्रयत्नांना चांगले यश आले आहे. म्हणजेच काय की आता एकशिंगी गेंड्यांचं म्हणजेच काय की प्रमाण काय झाले त्या ठिकाणी वाढलेलं आहे. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा आता जंगलातील परिसंस्था त्यालाच आपण काय म्हणतो? फॉरेस्ट इकोसिस्टम असं म्हणतो. आता मला सांगा या ठिकाणी तुम्हाला खूप मोठमोठाली झाडं दिसत आहेत.
आता झाडे ह्याच्यामुळे दिसत असतील का या ठिकाणी? पावसाचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. मग बघा आता ही निसर्ग निर्मित परिसंस्था आहे. जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष एकाच ठिकाणी असतात. म्हणजेच काय की नॉर्मली जंगलामध्ये जर पाहायला गेलं तर प्राणी आणि वृक्ष काय असतात? एकाच ठिकाणी असतात. बघा अजैविक घटकांमध्ये जमिनीत व हवेत असणारे सेंद्रिय, असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात काय होतात या ठिकाणी आढळतात. ओके, म्हणून या ठिकाणी आपल्याला जंगलातील परिसंस्था काय होते पाहायला भेटते. परत नंतर बघा नेक्स्ट परत या ठिकाणी आपल्याला दिले. आता उत्पादक इथं कोण कोण आहे त्या ठिकाणी बघा. डिप्टेरोकार्पस असेल, साग असेल, देवदार असेल, चंदन. म्हणजेच काय की नॉर्मली हे कशामध्ये आपल्याला जंगलामध्ये पाहायला भेटते. आता प्राथमिक भक्षक यांना खाणारे कोण कोण आहेत? यांच्यावरती जगणारे मुंगी, नागतोडा, कोळी, फुलपाखरे. परत यांना कोण खाते? साप, पक्षी, सरडे, कोल्हा. परत नंतर द्वितीय आता यांना कोण खाते? तृतीय भक्षक वाघ, ससान, चित्ता. आणि परत नंतर यांना कोण खाते? ऍस्परजिलस. आणि परत नंतर पॉलिकॉर्पस. म्हणजे कोण खाते? पॉलिकार्पस. ओके, त्याला बरोबर काय कॉर्पस, त्याला बरोबर काय करा अंडरलाईन करून ठेवा. ओके, कोण कोणाला खाते? प्राथमिक भक्षक आहे का, द्वितीय आहे का, तृतीय आहे का, विघटक आहे, हे बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे. बघा आता माहिती आहे का तुम्हाला? बघा भारतात सुमारे 520 अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते. म्हणजेच काय की नॉर्मली अनेक प्रकारच्या परिसंस्था आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग बघा पांढरा बिबट्या या अत्यंत दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य दी ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, कोण आहे बघा? जो काय पांढरा बिबट्या आहे. ओके, या दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य कोणतं आहे? दी ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे. बघा नेक्स्ट आहे बघा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. ओके, कुठे आहे? काझीरंगा बघा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? आसाम मध्ये आहे. येथे बघा या ठिकाणी हत्ती, गवार, रानडुक्कर, रानम्हैस, हरिण व वाघ, बिबटे यांसह अनेक प्राण्यांचे जतन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आणि जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी 2/3 गेंडे म्हणजेच काय की नॉर्मली येथे आढळतात. कुठं? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे येते? आसाम मध्ये आपल्याला पाहायला भेटते. परत नंतर बघा भरतपूर येथे अभयारण्य बघा पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. भरतपूर येथे जे काय अभयारण्य आहे ते कोणासाठी? पान पक्ष्यांसाठी. एक पान नावाचा काय पक्षी आहे त्याच्यासाठी कसा आहे तो जगप्रसिद्ध आहे. परत नंतर रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. त्याला पण बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, म्हणजे काय ते कधी कधी विचारलं जाऊ शकते कोणतं अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. ओके, या फॉर्म मध्ये. आणि गुजरात मधील गिरचे जंगल म्हणजे बघा दिमागदार अशा आशियाई सिंहाचे जगातील एकमेव आश्रयस्थान आपल्याला काय होते पाहायला भेटते. ओके, या फॉर्म मध्ये बघा नेक्स्ट आता जलीय परिसंस्था. त्याला काय म्हणतो आपण? ॲक्वॅटिक बायोम्स असं म्हणतो. म्हणजेच काय की बघा पाण्यामध्ये बघा पृथ्वीवर 71% भूभाग पाण्याने व्यापलेला असून फक्त 29% भागावर जमीन आहे. म्हणजेच काय की नॉर्मली 71% काय भूभाग आहे, म्हणजेच काय की जमीन आहे. आणि 29% काय त्या ठिकाणी म्हणजेच काय की 71% पाण्यानं व्यापलेला आहे आणि त्या ठिकाणी 29% काय फक्त जमीन आहे. त्यामुळे जलीय परिसंस्थेचा अभ्यास अत्यंत महत्वाचा ठरतो. म्हणजेच काय की नॉर्मली वेगवेगळे सजीव त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. मग बघा नैसर्गिक परिसंस्थेत जल परिसंस्था बघा अभिक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे. आता जल परिसंस्थेमध्ये खालील प्रकार महत्वाचे मानले जातात. आता कोणते कोणते या ठिकाणी बघा गोड्या पाण्यातील परिसंस्था, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था आणि खाडी परिसंस्था. आता गोड्या पाण्यातील म्हणजेच काय की नॉर्मली आपले जे काही नदी, नाले, परत नंतर तलाव यांच्यामधलं. परत नंतर खाऱ्या पाण्यातील म्हणजेच काय की समुद्रामधलं, महासागरामधली परिसंस्था. आणि खाडी परिसंस्था म्हणजेच काय की नॉर्मली ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते आणि त्या ठिकाणी म्हणजेच काय की गोड पाणी आणि खारं पाणी एकत्र येतंय. ओके, त्याला आपण काय म्हणतो? खाडी असं म्हणतो. तर त्या ठिकाणी 3 परिसंस्था आपल्याला पाहायला भेटतात. मग त्यामध्ये बघा पहिला आहे गोड्या पाण्यातील परिसंस्था. मग आता गोड्या पाण्यातील परिसंस्थांचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी बघा की या परिसंस्थेत नदी, तळे, सरोवर यांचा समावेश होतो. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही नदी आहे, परत नंतर तळे आहेत, परत नंतर सरोवर यांचा त्या ठिकाणी काय होतो? समावेश होतो. परत नंतर या परिसंस्थेत नदीद्वारे व
पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जा संक्रमण होते. म्हणजेच काय की नॉर्मली नदीद्वारे किंवा पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जा काय होते, संक्रमण होते. म्हणजेच काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाते. आणि जलभागाच्या तळावर ओके असंख्य विघटक असतात. जे काय जलभाग जो असतो ओके त्याच्या तळावर म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्या तळाखाली ओके त्या ठिकाणी म्हणजेच काय की असंख्य विघटक असतात. ते वनस्पती व प्राण्यांच्या मृत शरीरावर विघटनाचे कार्य करून बघा त्यांचे अजैविक घटकांवर रूपांतर करतात. म्हणजे काय की नॉर्मली त्यांचं जे काय अजैविक घटकांमध्ये काय करतात, रूपांतर करतात. अशा तुमच्या जवळ असणाऱ्या परिसंस्थेचे निरीक्षण करा व त्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. ओके, आता जेवढं इथं दिलंय तेवढं आपण बघूयात, बाकीचं राहू द्या. ओके, मग बघा आता उत्पादक कोण कोण आहेत बघा. बघा पान वनस्पती, परत नंतर बघा युलोथ्रिक्स, परत नंतर त्या ठिकाणी हायड्रिला, परत नंतर बघा या ठिकाणी अझोला, परत नंतर निटेला, परत नंतर टायफा, परत नंतर पिस्टिया, परत नंतर इकॉर्निया. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर आता यांचे प्राथमिक भक्षक यांना कोण कोण खातंय, पान कीटक असेल, गोगलगाय, परत नंतर ॲनिलिड्स ओके हे खातात. परत नंतर नेक्स्ट बघा त्या ठिकाणी द्वितीय भक्षक कोण कोण आहेत बघा, लहान मासे आणि बेडूक यांना खातात. आता ह्या लहान मासे यांना कोण खातात, या ठिकाणी मोठे मासे, मगर, बगळे हे खातात. आणि परत नंतर यांना कोण खातात, म्हणजे हे मृत झाल्यानंतर यांचं विघटन करण्याचं काम कोण करतात, जीवाणू आणि बुरशी त्या ठिकाणी करत असते. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा आता दुसरी त्यामधली परिसंस्था आहे खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था. त्याला आपण काय म्हणतो, मराईन इकोसिस्टम असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, मराईन इकोसिस्टम म्हणतो. आणि या परिसंस्थेत सागरी वनस्पतींची वाढ होते. या परिसंस्थेमध्ये काय होते, सागरी जे काय वनस्पती आहेत त्यांची वाढ होते. आणि शैवालावर उपजीविका करणारे लहान मासे, परत नंतर झिंगे मोठ्या प्रमाणात उथळ भागात आढळतात. म्हणजेच काय की नॉर्मली खूप सारे मासे किंवा झिंगे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. आणि सागराच्या मध्यभागी कमी प्रमाणात जलचर आढळतात. सागराचा जो काय मध्यभाग असतो ओके त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये जलचर त्या ठिकाणी आढळतात. बघा मोठे मासे हे द्वितीयक भक्षक असतात. जे काय मोठे मासे आहेत ते द्वितीयक भक्षक. समुद्रात पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणजे काय की खूप जास्त प्रमाणामध्ये पोषक द्रव्ये आढळतात. ओके, परत नंतर बघा सागर तळावर ओके विघटकांची संख्या जास्त असते. म्हणजे काय की सागर तळावर, सागराचा जो काय तळ आहे त्या तळावरती म्हणजे काय की विघटक कसे असतात, जास्त असतात. आता त्या ठिकाणी कोणाकोणाचे विघटक केले जाते, जे काय मृत वनस्पती, मृत पाणी व टाकाऊ पदार्थ सागर तळावर जमा होऊन त्यांच्यावर सूक्ष्म जीवाणू विघटनाचे कार्य करत असतात. त्या ठिकाणी विघटनाचं कार्य ते त्या ठिकाणी करतात. परत नंतर नेक्स्ट बघा आता ह्या ज्या परिसंस्था आपण बघितल्या, पण नॉर्मली आता मानवाच्या हस्तक्षेपामुळे पण काय होतं, या परिसंस्थांचा थोडासा त्या ठिकाणी काय होतोय, ऱ्हास होतोय. मग बघा आता या ठिकाणी मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थेचा ऱ्हास. मग आता कोणत्या कोणत्या प्रकारचा ऱ्हास होतोय, काय होतोय बघा की मानवाच्या ओके विविध कृतींचा परिसंस्थेच्या कार्यावर घातक परिणाम होतो. त्यामुळे परिसंस्थेचा ऱ्हास होतो. म्हणजेच काय की परिसंस्था धोक्यात येते. बघा आता त्याच्यामध्ये कोण कोण आहे, जसं की खाणकाम करणे, मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड यांमुळे जमिनीचा वापर बदलू शकतो. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी म्हणजेच काय की आता खाणकाम जास्त प्रमाणामध्ये झालं तर तिथं जी काय परिसंस्था आहे, झाडं आहेत ती काय केली जातात, कापली जातात. परत नंतर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड ओके यांमुळे जमिनीचा वापर बदलू शकतो. तसेच त्यामुळे जर बघा सजीव आणि निर्जीव घटकांचे संबंधही काय होतात, बिघडतात. म्हणजे काय की नॉर्मली आता ज्यावेळेस खाणकाम करायचे त्यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याची वृक्षतोड केली जाते. आता वृक्षतोड केल्यामुळे त्या ठिकाणचे जे काय सजीव आहेत दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित होतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये संबंधही त्या ठिकाणी बिघडतात. परत नंतर बघा विविध मानवी प्रक्रिया व कृती परिसंस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करतात आणि एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिसंस्थेचे दुसऱ्या प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतर होण्यापासून ते एखादी प्रजाती नष्ट होण्यापर्यंत असे परिणाम होतात. म्हणजेच काही कालांतरानं त्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजाती सध्या काय व्हायल्यात, नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. मग बघा आता या ठिकाणी परिसंस्था बघा या ठिकाणी जर बघितलं बघा परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती, लोकसंख्या वाढ व संसाधनांचा वाढलेला वापर यामुळे त्या ठिकाणी होतो. आता कधी कधी बघा कुठं एखादं देवस्थान, मोठं देवस्थान असेल किंवा तीर्थयात्रा असेल तर त्या ठिकाणाहून एखादी काय होते, त्या ठिकाणी नदी जात असते आणि त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपण काय केर कचरा किंवा नॉर्मली जे काय आपले हे आहे ते आपण काय करत असतो, टाकत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी ते पाणी दूषित होते आणि दूषित झालेल्या पाण्यामुळे त्या ठिकाणी म्हणजेच काय की नॉर्मली सजीवांमध्येच काय की
म्हणजेच काय की पाण्यामध्ये जे काही सजीव आहेत त्यांच्यावरती त्यांचा परिणाम होतो. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा परिसंस्थेमध्ये बघा मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो. म्हणजेच काय की नॉर्मली परिसंस्थेमध्ये मानव प्राणी जो आहे भक्षक या गटामध्ये मोडतो आणि मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्यांच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात. म्हणजेच काय की नॉर्मली मानवाला ज्या काही सामान्य परिसंस्थेमध्ये म्हणजेच काय की परिसंस्था त्यांच्या गरजेपुरत्याच गोष्टी पुरवू शकतात, परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागविण्यासाठी निसर्गावर बेसुमार साधन संपत्ती घेत आहे. म्हणजे काय की निसर्गाकडून बेसुमार साधन संपत्ती त्या ठिकाणी घेत राहिला आणि जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे बघा मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकच मागणी वाढली आणि त्यामुळे त्या ठिकाणी परिसंस्थांवर ताण वाढला. म्हणजेच काय की नॉर्मली परिसंस्थांवर त्यांचा ताण पडला, पण टाकाऊ पदार्थांचे बघा प्रमाणही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढले आणि टाकाऊ पदार्थाचं प्रमाण वाढल्यामुळं म्हणजेच काय की ती परिसंस्था थोडीशी दूषित व्हायला लागते आणि त्याचा परिणाम त्या परिसंस्थेमध्ये असलेले सजीवांवर त्या ठिकाणी होतो. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा आता शहरीकरण. दुसरं कारण काय त्या ठिकाणी शहरीकरण. मग आता वाढतं शहर म्हणजेच काय की जास्त प्रमाणामध्ये शहर वसत आहेत, त्यांच्या वाढत्या गरजा आहेत, शहरीकरण करण्यासाठी झाडं तोडली जात आहेत. ओके, मग बघा आता वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे बघा जास्तीची घर बांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन असेल, दलदलीचा भाग, पाणथळीचे क्षेत्र, जंगले, गवताळ प्रदेशांचा वापर होत आहे. म्हणजेच काय की नॉर्मल त्या ठिकाणी गवताळ प्रदेशांचा वापर होत आहे आणि यामुळे परिसंस्थांमधील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा त्या ठिकाणी नष्ट होत चाललेल्या आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली आहे हस्तक्षेपामुळे. परत नंतर नेक्स्ट बघा आता औद्योगिकरण आणि वाहतूक. म्हणजेच काय की आता मोठमोठे रस्ते बांधायचे, आता रस्ते बांधायचे असेल तर त्या ठिकाणी वृक्ष तोड होते. परत नंतर औद्योगिकरण, एखादी मोठी त्या ठिकाणी औद्योगिक म्हणजेच काय की वसाहत वसवायची किंवा नॉर्मली त्या ठिकाणी मोठा कारखाना उभारायचा आहे, तरी त्या ठिकाणी काय होते म्हणजेच काय की नॉर्मली तिथे झाडे वगैरे तोडावे लागतात. मग बघा वाढत्या औद्योगिकरणासाठी लागणारा कच्चा माल नैसर्गिक जंगले तोडून मिळवला जातो. म्हणजेच काय की नॉर्मली वाढत्या औद्योगिकरणासाठी लागणारा जो काय कच्चा माल आहे नैसर्गिक जंगले तोडून त्या ठिकाणी मिळवला जातो. यामुळे जंगलांचा नाश होतो. यामुळे काय होतं त्या ठिकाणी जंगलांचा नाश होतो आणि वाहतूक वाढ झाल्याने बघा त्यासाठीच्या सुविधा वाढवताना बरेचदा जंगलातून किंवा पाणथळ जागांवर रस्त्यांचे, रेल्वे मार्गांचे जाळे पसरले जाते आणि रेल्वे मार्गांचे जाळे पसरण्यासाठी किंवा रस्ते उभारण्यासाठी खूप सारे त्या ठिकाणी वृक्षतोड होते. परत नंतर नेक्स्ट आहे पर्यटन. बघा निसर्ग निरीक्षण, परत नंतर मनोरंजन, परत नंतर या ठिकाणी देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पर्यटक निसर्गरम्य परिसरात येतात. म्हणजेच काय की नॉर्मली कशासाठी बघा निसर्ग निरीक्षण करण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी की देवदर्शनासाठी ओके मोठ्या प्रमाणावर पर्यटक निसर्गरम्य परिसरात येतात. या पर्यटकांकरिता अशा ठिकाणच्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात. म्हणजेच काय की नॉर्मल आता ज्यावेळेस आपण कुठं आता महाबळेश्वरला ह्याला फिरायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला रात्री राहायला जागा लागेल किंवा हॉटेल्स लागतील, हे लागतील आणि ते बांधण्यासाठी परत नंतर त्या ठिकाणी काय केलं जाते वृक्षतोड केली जाते. मग त्यामुळे स्थानिक परिसंस्थांवर अतिरिक्त ताण येऊन तिची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हानी होते. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा नेक्स्ट आहे मोठी धरण. आता एखादं धरण आपल्याला काय करायचंय वसवायचंय, म्हणजेच काय की नॉर्मली एखादा बंधारा आपल्याला काय करायचा आहे तयार करायचा आहे, तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये खूप जास्त पाणी राहणार आहे. मग पाणी राहणार आहे तर आजूबाजूला जे काही झाडं वगैरे आहेत ते झाडं काय होतात त्या ठिकाणी मरण पावतात. मग बघा धरणामुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते, त्यामुळे त्या भागातील जंगले परत किंवा गवताळ प्रदेशांचे जलीय परिसंस्थेत रूपांतरण होते आणि धरणांमुळे नदीचा खालच्या बाजूचा प्रवाह कमी होतो. म्हणजेच काय की नॉर्मली नदी वाहनं बंद होते आणि याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था काय होतात नष्ट होतात. कारण की पाणी जर साठून राहिलं तर पाणी साठून राहिल्यानंतर त्या ठिकाणी ते खराब व्हायला लागते आणि त्या ठिकाणचे म्हणजेच काय की नॉर्मली जेवढे काही ओके बघा नेक्स्ट आता युद्धे. आता ज्यावेळेस मोठमोठाले युद्ध होतात त्यावेळेस पण त्या ठिकाणी काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच काय हानी होत असते. जसं की जमीन, पाणी, खनिज संपत्ती किंवा काही आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा व मतभेदांतून युद्ध होते आणि युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात
बॉम्ब वर्षाव म्हणजेच काय की सुरुंग स्फोट केले जातात आणि यामुळे फक्त जीवितहानीच होत नाही तर त्या ठिकाणी नैसर्गिक परिसंस्थेमध्ये मोठे बदल होतात किंवा त्या नष्ट सुद्धा होतात. कारण की मोठमोठाले बॉम्ब वगैरे टाकले तर त्या ठिकाणचे वनस्पती किंवा नॉर्मली प्राणी काय होणार आहेत, नष्ट होणार आहेत. मग अशा प्रकारे भूकंप, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ बघा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे व मानवी हस्तक्षेपामुळे काही बघा नैसर्गिक परिसंस्थेचे वेगळ्या प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतरण होते आणि काही परिसंस्थांचा काय होतो, ऱ्हास होतो. काही परिसंस्थांचा काय होतो, त्या ठिकाणी ऱ्हास होतो. तर काही परिसंस्था समूळ नष्ट होतात. काही परिसंस्था काय होतात, समूळ म्हणजेच काय की पूर्णपणे नष्ट होतात. म्हणून बघा नैसर्गिक परिसंस्था बघा जीवावरणातील संतुलन राखण्यात बघा महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून त्यांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. कोणाचे, ज्या काही नैसर्गिक परिसंस्था म्हणजेच काय की नॉर्मली जीवावरणातील संतुलन राखण्यात काय महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजेच काय की नॉर्मली आपलं जे काही जीवावरण आहे ते म्हणजेच काय की नॉर्मली संतुलित राहावं यासाठी ज्या काही नैसर्गिक परिसंस्था आहेत त्या काम करत असतात किंवा नॉर्मली त्यांचं महत्व असतं. म्हणून या ठिकाणी आपण त्यांचं काय केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. आणि परत नंतर म्हणजेच काय की पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशी आपण कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी केली नाही पाहिजे. ओके, या ठिकाणी आपला संपूर्ण चॅप्टर काय झालाय, संपलेला आहे. भेटूयात नेक्स्ट चॅप्टर मध्ये. ओके, कोणता, ताऱ्यांची जीवनयात्रा. ओके, तोपर्यंत थँक्यू सो मच, टाटा, बाय बाय.